चला मी तुमच्यासोबत मस्त आलू पोंग्याची रेसिपी शेअर करणार. कुठे ना तुम्ही ऐकलंच असेल, तर चला कसे बनवतात ते बघू. तर इथे मी उकडलेले आलू घेतलेले आहेत. छान असे 4 शिट्ट्या करून घेतल्या. छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेल्या हिरव्यागार मिरच्या आणि कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर टाकायची. बघा अशी मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि त्यामध्येच टाकणार आहे मी पाणीपुरी मसाला. पाणीपुरी मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला असेल ते सुद्धा टाकू शकतो आपण. छान त्याने सुद्धा छान टेस्ट येते. तर मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक अशी. आपली ग्रीनवाली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. तर इथे बघा मी गॅसवरती घेतलेली अशी मोठी अशी कढई. कढईमध्ये भरपूर असं तेल घ्यायचं. त्यामुळे आपले फिंगर सुद्धा छान तळले जातात मोकळ्या कढईमध्ये. तर कढईमध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे आणि छान कडकडीत तेल होऊ द्यायचं. त्यामुळे काय होतं आपले फिंगर सुद्धा छान फुलतात बघा इथे. तर मला हे मोठेवाले फिंगर्स मिळाले आहेत. जर छोटे जर याच्यापेक्षा जर मीडियम साईज येते, ती जर असेल ना, त्याच्यामध्ये आणखी आपल्याला आलू पोंग्याचं जे सारण करतो आपण, ते स्टफ करायला इझी जातं किंवा छान भरता येतं त्याच्यामध्ये. तर मी उकडलेले आलू असे छान बारीक मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे पाणीपुरी मसाला टाकला आहे आणि काळं मीठसुद्धा टाकलेलं आहे. छान आपण जी ग्रीन चटणी बनवून घेतलेली होती, ती टाकायची भरपूर आपल्याला जसं तिखट आवडतं तसं. तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे आपण चटणी टाकून घ्यायची. छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण जर आपल्याला आवडत असेल तर बारीक असं चॉप केलेला कांदा किंवा टोमॅटोसुद्धा टाकू शकतो. त्याचबरोबर शेव जर असेल आपल्याकडे बारीकवाली, ती सुद्धा आपण याच्यामध्ये छान लागते, क्रिस्पी लागते एकदम. तर मस्त आपल्या चटणीसोबत आणि ग्रीन चटणीसोबत सर्व्ह करायची आणि सगळ्यांना आवडते आमच्याकडे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मस्त सगळ्यांनी आलू पोंगे एन्जॉय केले. तुम्ही सुद्धा करा. नक्की ट्राय करा. आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि या पोंग्यांना तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा.